नमस्कार. आजपर्यंत तरी बाभळीच्या झाडाला आंबे लागल्याचं ऐकिवात नाही. बाभळीच्या झाडावर उगवतात ती काटे आणि ही काटे येणाऱ्या जाणाऱ्याच्या पायामध्ये रुतत असतात. अर्थात वादळ वारा आल्यावर बाभळीच्या खोडांना सुद्धा ही काटे एकमेकावर घासल्यानंतर रुतत असतात. बोये बोये पेड़ बबूल का आम कहां से पाय हे आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. आता ही बाभळीची काटेरी झाडे पेरण्याची जी सुरुवात झालेली आहे ती कुठून झाली आहे? राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे मराठवाड्याच्या राजकारणात जातीय गणित पेटवून देऊन जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करण्यात आलं. निमित्त मराठा आरक्षण आंदोलनाचं मागणीचं झालं, पण ही भांडणं लागली ती जाती जातींच्या मध्ये. मराठा ओबीसी, मराठा माळी, मराठा धनगर आणि या सगळ्यांचा मिळून आणखी एक लक्ष म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मणांनी जगावं की मरावं अशी स्थिती आली आणि प्रत्येक जण जो तो उठून एकमेकांच्या जातीवरती शिवीगाळ करू लागला. कदाचित 1948ला पश्चिम महाराष्ट्रात जे घडलं ते मराठवाड्यात का घडलं नाही म्हणून आता नव्याने ते घडवून आणण्याची तयारी चालू झालेली असावी. म्हणजे नवा एक वंशविच्छेद करण्याचा, ब्राह्मणांचा वंशविच्छेद करण्याचा प्रकार घडवला असावा. म्हणून राजकीय पक्षांच्या नेत्यांना सुद्धा निवडून विरोध. गावबंदीचे बोर्ड काय लावणे, नेत्यांना गावात येऊ देऊ नका काय म्हणणे, हे सगळे प्रकार. बरं, ज्यावेळी इतर पक्षाच्या नेत्यांना गावबंदी घालण्यात आली होती तेव्हा रोहित पवार सगळ्या गावांच्या मध्ये आपली नागपूरला जाणारी यात्रा घेऊन सगळ्याच गावात राजकीय सभा घेत होते आणि त्या सभांच्या मधून आपला राजकीय अजेंडा मांडत होते. म्हणजे रोहित पवारांना बंदी नव्हती, पण इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या मात्र अडवल्या जात होत्या. पंकजा मुंडेंना प्रचार करण्यापासून रोखलं जात होतं, तर बाकी नेत्यांना शिवीगाळ केली जात होती. म्हणून म्हटलं बोये पेड़ बबूल का आम कहां से पाय. आता मला तुम्हाला काही दृश्य दाखवायची आहेत. म्हणजे सगळ्यांनी अंतर्वली सराटीत दिलेल्या घोषणा तर ऐकल्या आहेतच, त्याच्याबद्दल काही वेगळं भाष्य करण्याची गरज नाहीये, ते दाखवण्याची गरज नाहीये. दुरीतिरी एक्कावाल्या घोषणा, मला पुढचं नाही सांगायचं, त्या सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत. पण आता जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वाटेवरती काटे पेरायला जाता तेव्हा तुमच्या वाटेवर सुद्धा काटे ते येतातच. हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक दृश्य दाखवतोय कुर्डुवाडी मधलं. गाडी अडवल्या गेली आणि गाडी अडवून प्रश्न विचारल्या गेला, मराठा आरक्षणाचं काय. जेमतेम 14-15 सेकंदाचा हा व्हिडिओ होऊ शकलाय, पण तेवढ्यात सुद्धा ती देहबोली काय असते ते नीट बघा. मी तुम्हाला काही गोष्टी पुन्हा पुन्हा दाखवतोय. व्हिडिओ आहे 14-15 सेकंदाचा, पण तो जास्त काळ दिसेल, कारण ठीक आहे म्हणून गाडी लावण्याची पद्धत, लोकांची विचारण्याची पद्धत, हे सगळं नीट बघून घ्या. मराठा आरक्षण, तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी. पक्षाची जास्त मागणी साहेब, पाठिंबा आहे साहेब, पाठिंबा आहे साहेब, पाठिंबा आहे साहेब. तुम्ही पाठिंबाच आहे म्हणता इतके दिवस झाले, पण तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही. बघितलं, म्हणजे तुम्हालाही आता गाडी अडवून लोक विचारत आहेत आणि तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची नाही आहेत. अनेकांच्या सभेत गोंधळ घातला, अनेकांच्या सभांच्या मधून गोंधळ घातला, पण आता तुमच्याच सभेत गोंधळ घालणारी माणसं देखील वाढायला लागलेली आहेत. तुमच्या सभेत देखील. म्हणजे कोणाच्या सभेत मराठा आरक्षण दिलं पाहिजे, आम्ही सभा उलटवून टाकू. अहो, त्या भाजपच्या अभिमन्यू पवारांना तर उपमुख्यमंत्र्यांची सभा घेण्यासाठी परवानगी मागायला अंतर्वलीत येऊन मामाला सभेची परवानगी द्या म्हणावं लागलं. नवं समांतर सरकार घडवलं होतं. समांतर सरकार गृहमंत्र्याची सभा घ्यायला
एका माणसाची परवानगी घ्यावी लागते, याच्यापेक्षा दुसरी कोणती वेळ आणलेली असावी. आता तुमच्या सभेत जो गोंधळ झालाय तो सुद्धा बघून घ्या. एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम केंद्र सरकारचे चेरीच्या सर्वांना कुठल्याही प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली जाईल आणि त्यावेळी शेतकरी कर्जबाजारी हा प्रमुख एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करतो त्या शेतकऱ्याला छोट्या धान्याची किंमत कळला. लोकांना आता तुम्ही लावून दिलेला हा सगळा प्रकार आहे, गोंधळ घालण्याचा प्रकार आहे, हे लक्षात येऊ लागलंय. आणि ते लक्षात आल्यानंच लोकांनी आता या प्रकरणातली वस्तुस्थिती मांडायला सुरुवात केलेली आहे. आपण जेव्हा बाभळीचं झाड लावतो तेव्हा काटेच लागतात, एवढंच लक्षात ठेवावं. नमस्कार.